नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पठाण याचे आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट नंबर 2 पाहतोय, टाइप्स ऑफ मोशन. टाइप्स ऑफ मोशन मध्ये फर्स्ट पार्ट जो आहे म्हणजे रेक्टिलिनियर मोशन, दुसरा पार्ट आहे तो म्हणजे अँग्युलर मोशन. अँग्युलर मोशनलाच आपण काय म्हटलं, सर्क्युलर मोशन. त्या पार्टला आपल्याला जायचंय. तत्पूर्वी आपण युनिट नंबर 2 मधला जो पहिला अतिशय महत्त्वाचा टॉपिक होता तो म्हणजे लिनियर मोशन. तर लिनियर मोशन मध्ये काय पाहिलं ते थोडंसं जस्ट ओव्हरलुक करूया. ठीक आहे. तर ह्या पार्टकडे जाण्याच्या अगोदर युनिट नंबर 2 मधला हा जो अतिशय महत्त्वाचा पॉइंट होता की रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन तर रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? मोशन ऑफ अ पार्टिकल और बॉडी अलॉंग अ स्ट्रेट लाईन. बॉडीची जी मोशन आहे ती कशी असते? स्ट्रेट लाईन जर असेल तर त्याला आपण काय म्हटलं, रेक्टिलिनियर मोशन असं म्हटलं. समजलंच काय ना? रेक्टिलिनियर मोशन चं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर मोशन ऑफ कार मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. कारची जी मोशन असते कशी असते? ती स्ट्रेट लाईन असते, म्हणून त्या मोशनला काय म्हणतात आपल्याला, रेक्टिलिनियर मोशन. आता लिनियर मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन मध्ये महत्त्वाचे काही जे आपल्याला कन्सेप्ट आहेत ते आपल्याला पाहिजे. ते म्हणजे डिस्प्लेसमेंट. पहिला कन्सेप्ट काय आहे? डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी आणि थर्ड कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे ऍक्सलरेशन. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, एक विशिष्ट अंतरावरती गेली की त्याचं डिस्प्लेसमेंट झालं असं आपण म्हणतो. आता डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स मध्ये काय फरक आहे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेला आहे. डिस्टन्स इज द स्केलर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर क्वांटिटी. मॅग्निट्यूड बोथ च्या बाबतीत सांगायचं तर मॅग्निट्यूड दोघांच्या पण कसे आहे? सेम आहे. फक्त डिस्प्लेसमेंट मध्ये मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन येते, डिस्टन्स मध्ये फक्त मॅग्निट्यूड असते. All of understand? Yes. Then next concept is velocity. Velocity and speed. What is speed? Speed is a distance upon time. Distance divided by time is called speed. What is velocity? Velocity is the displacement upon time. So displacement ला आपण time ने divide केलं की आपल्याला काय मिळते? Velocity मिळते. आता speed आणि velocity मध्ये काय डिफरन्स आहे? तर speed is a scalar quantity while velocity is a vector quantity. Velocity is a vector quantity. आता velocityचं युनिट काय असतं तर मीटर पर सेकंद. डिस्टन्स म्हणजे एक प्रकारची लेंथच आहे. तेव्हा डिस्टन्सचं युनिट आपण सेंटीमीटर घेऊया, मिलीमीटर घेऊया किंवा किलोमीटर घेता येईल आपल्याला. परंतु वेलोसिटीचं युनिट काय असतं तर वेलोसिटीचं डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. वेलोसिटीचं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं तर मीटर आणि टाइमचं युनिट सेकंद. म्हणून याचं युनिट काय झालं? मीटर पर सेकंद. काय युनिट पाहिलं आपण? मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद इज द SI युनिट ऑफ द वेलोसिटी. कीप इन माइंड दॅट ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारला जातो SI युनिट ऑफ द वेलोसिटी. SI युनिट काय वेलोसिटीचं तर मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर सीजीएस युनिट काय असतं तर सेंटीमीटर पर सेकंद. आणि आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये जे काही न्यूमेरिकल्स आपण हे पाहतो किंवा याच्यावरती पाहतो तर तिथं युनिट असतं किलोमीटर पर हवर. आता किलोमीटर पर हवरचं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करावं लागतं. कसं करायचं आपण काल पाहिलेलं आहे. कोण सांगतंय? आठवतंय का? हो, आठवत असेल तुम्हाला. किलोमीटर पर हवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना काय करायचं? 1000 ने मल्टिप्लाय करायचं आणि 3600 ने डिवाइड करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर डिस्टन्स वेलोसिटी दिली असेल 36 किलोमीटर पर हवर. हाऊ टू कन्वर्ट दिस? You convert this 36 multiplied by 1000 divided by 3600. Okay, and you get the answer. काय मिळतं पहा, 0 कॅन्सल झाला इथं. गेला तर आन्सर मिळेल 10 मीटर पर सेकंद. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 36 जर घेतला आपण 36 किलोमीटर पर हवरला किती येतं? 10 मीटर पर सेकंद. ते जर आपण 54 घेतलं तर पहा बरं कोण सॉल्व करताय? 54 किलोमीटर पर हवर कन्वर्ट करून दाखवा. येईल का करता? घ्या बरं कॅल्क्युलेटर. काय करणार आहे तुम्ही? 54 मल्टिप्लाय बाय 1000
डिवाइडेड बाय 3600. कॅल्क्युलेशन करून पहा. हे कॅल्क्युलेशन करता कॉल करा बरं. हो जमतंय सर, काय अडचण नाहीये. 0 ला 0 गेला. त्यानंतर 9 ने जर आपण याला केलं 9 4 जा 60 divided by 4, you get answer 50 meter per second. That is 54 kilometer per hour. It is converted into the meter per second. 54 is equal to 54 kilometer per hour is equal to 15 meter per second. समजलं का सगळ्यांना? कारण हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. किलोमीटर पर आवर मध्ये आपल्याला युनिट दिलेलं असतं, त्याचं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असतं. तसंच आपण काल एक एक्झाम्पल पाहिलं होतं 72 किलोमीटर पर आवर. किती येतं पाहिलं ना तुम्ही काल? त्याचं येतंय 20 मीटर पर सेकंड. ओके, am I correct? Yes. Then next point is the uniform velocity. आता युनिफॉर्म वेलोसिटीच्या बाबतीत आपण एक नोट मी तुम्हाला सांगितली होती काल की युनिफॉर्म वेलोसिटी असेल तर ऍक्सेलरेशन काय असतं? 0 असतं. युनिफॉर्म वेलोसिटी असेल तर ऍक्सेलरेशन काय असतं? 0. फॉर द युनिफॉर्म वेलोसिटी ऍक्सेलरेशन इज 0. ऍक्सेलरेशन 0 का असतं? कारण त्याच्या वेलोसिटी मध्ये बदलच झाला नाही. कारण ही वेलोसिटी युनिफॉर्म वेलोसिटी म्हणजे काय असते? कॉन्स्टंट वेलोसिटी. इट इज अ डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तुझं डिस्प्लेसमेंट सुद्धा काय असतं? इक्वल असतं आणि टाइम सुद्धा काय असतं? इक्वल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की ऍक्सेलरेशन काय होईल? 0 होतं. ऍक्सेलरेशन इज 0 इफ velocity is uniform. velocity युनिफॉर्म असेल तर ऍक्सेलरेशन काय असतं? 0 असतं. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पुढच्या टॉपिककडे गेलो होतो, म्हणजे ऍक्सेलरेशन आणि दुसरा पॉइंट आहे तो रिटार्डेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? मी पुन्हा पुन्हा हा टॉपिक का रिपीट करतोय सगळ्यांनी लक्ष द्या, कारण हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला 3 पॉइंट मी सांगितले. एक पॉइंट कोणता कोणता होता सांगा? फर्स्ट पॉइंट काय? डिस्प्लेसमेंट. फर्स्ट पॉइंट कोणता आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट. दुसरा पॉइंट काय आहे? वेलोसिटी. तिसरा पॉइंट कोणता आहे? तिसरी टर्म कोणती महत्त्वाची आपल्यासाठी? ऍक्सेलरेशन. आपल्याला लिनियर मोशन शिकायचं म्हटलं की आपल्याला 3 पॉइंट लक्षात पाहिजेत. त्याला एस सिंबल वापरतात, त्याला सिंबल वापरतात व्ही, आणि ऍक्सेलरेशनला वापरायचं आपल्याला ए. लक्षात ठेवा, ऍक्सेलरेशनला काय सिंबल आपण वापरणार आहोत? स्मॉल ए. ऍक्सेलरेशन दिले का इथं? दिसतंय. ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम. आपण ऍक्सेलरेशन कसं कॅल्क्युलेट करतो? तर वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी कशी पाहिजे? चेंज इन वेलोसिटी. जर वेलोसिटी मध्ये बदल झाला नाही तर ऍक्सेलरेशन काय होतं? 0. बरोबर आहे, कारण जी तुमची इनिशियल वेलोसिटी असणार आहे, फॉर एक्झाम्पल ही आहे तुमची 10 मीटर पर सेकंद इनिशियल वेलोसिटी, आणि फायनल वेलोसिटी सुद्धा जर 10 मीटर पर सेकंद असेल तर इथं काय येईल पहा बरं? a इज इक्वल टू 10 मायनस 10 डिवाइडेड बाय टाइम. काय तुमचा दिला असेल? समजा 5 सेकंद दिला असेल किंवा काय दिला असेल तो डिवाइडेड बाय 5. परंतु 10 मायनस 10 काय होईल? 0. आणि ऍक्सेलरेशन काय होईल या ठिकाणी? 0 येईल. म्हणून आपल्याला वेलोसिटी मध्ये काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. इफ देयर इज चेंज इन वेलोसिटी, acceleration will be produced. If there is no change in velocity, acceleration is 0. Keep in mind that this point is very very important. Acceleration is equal to change in velocity per unit time. It is defined as rate of change of velocity. Rate म्हणजे काय? भागिले टाइम असतो. लक्षात ठेवा, रेट हा शब्दाचा अर्थ काय? डिवाइडेड बाय टाइम. Keep in mind that rate means there is a divided by time. Okay. What is V? V is a final velocity, U is the initial velocity, and T is the time. Then we have seen the SI unit of acceleration. What is the SI unit of the acceleration? Meter per second square. What is the unit of the acceleration? Meter per second square. SI unit. What is CGS unit? CGS unit centimeter per second square. CGS unit काय असतं? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवा, एसआय युनिट आणि सीएस युनिट हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याचं युनिट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आपण पाहूया या ठिकाणी डिस्प्लेसमेंट समजा तुम्ही मीटर मध्ये घेतलं, वेलोसिटी काय मिळेल? मीटर पर सेकंड
आणि ऍक्सलरेशन मिळेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे तुमचे काय झाले एसआय युनिट झाले. सीजीएस युनिट मध्ये जर घ्यायचं ठरलं तर काय होईल सेंटीमीटर पर सेकंड आणि या ठिकाणी काय होईल सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. अंडरस्टँड दिस पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण हा पॉइंट तुम्हाला जर समजला तरच पुढचा पॉइंट अतिशय चांगल्या प्रकारे समजेल. तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, हा पॉइंट तुमचा जर क्लिअर झाला असेल तर आपल्याला पुढच्या पॉइंट कडे जायचं आहे, तो म्हणजे रिटार्डेशन. काय पॉइंट आहे रिटार्डेशन. व्हॉट इज मीन बाय रिटार्डेशन. रिटार्डेशन हा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. रिटार्डेशन रिटार्डेशन म्हणजे काय, विल सी व्हॉट इज मीन बाय रिटार्डेशन. Before going to the retardation, we will see the note. Here is the note. If velocity of body increases, with time, then acceleration is said to be positive. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा शब्द आपल्याला बऱ्याच जणांना हा जो काळ चालू आहे बरोबर, कोरोनाचा आपण पॉझिटिव्ह पाहतोय निगेटिव्ह पाहतोय बरोबर. की पॉझिटिव्ह म्हणजे काय की व्हेलॉसिटी काय झाली पाहिजे इन्क्रीज झाली पाहिजे. जर व्हेलॉसिटी डिक्रीज झाली तर काय होईल, तर व्हेलॉसिटी जर डिक्रीज झाली तर ऍक्सेलरेशन कसं मिळेल तुम्हाला निगेटिव्ह मिळेल. आणि त्या निगेटिव्ह ऍक्सेलरेशनला आपण काय म्हटलं होतं रिटार्डेशन. द निगेटिव्ह ऍक्सेलरेशन इज कॉल्ड एज अ retardation. Keep in mind that the negative acceleration is said to be retardation or this is called as a deceleration. Deceleration हा शब्द न्यूमेरिकल मध्ये आला की समजायचं रिटार्डेशन प्राप्त झालेलं आहे. डिऍक्सेलरेशन बरोबर. रिटार्डेशन आपण म्हणतो रिटायर झाला, कामातून निवृत्त झाला. निवृत्त झाला म्हणजे इथं काय झालं, तुम्ही काय करणार आहात. रिटार्डेशन केव्हा प्राप्त होतं, समजा एक कार घेतली आणि त्या कारचं काय केलं आपण ब्रेक अप्लाय केले, ब्रेक अप्लाय केल्यामुळे काय होतं retardation प्राप्त होतो. All can understand this? Okay, correct. Here A is equal to त्याचा फॉर्म्युला काय ऍक्सेलरेशनचा, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आठवतंय, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू A इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे V मायनस U अपॉन T. इथं मात्र रिटार्डेशन चा जो फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू U मायनस V उलटे पहा. कारण या ठिकाणी फायनल वेलोसिटी ही याची व्हॅल्यू जास्त असते, इनिशियल वेलोसिटी व्हॅल्यू काय असते कमी असते. इकडं मात्र फायनल वेलोसिटीची जी व्हॅल्यू आहे इथं ती कमी असते इनिशियल वेलोसिटी पेक्षा. कशामुळं, कारण आपण काय केलेलं आहे ब्रेक अप्लाय केलेला आहे आणि ब्रेक अप्लाय केल्यामुळं त्याची वेलोसिटी काय होते डिक्रीज होत जाते बरोबर. वेलोसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. ऑल अंडरस्टँड. येस. देन वी हैव सीन न्यूमेरिकल. आपण एक काल न्यूमेरिकल पाहिलं होतं, ते मी थोडंसं 2 मिनिटं रिवाइज करतो की न्यूमेरिकल मध्ये पहा 36 किलोमीटर पर आवर दिलेलं आहे. 36 म्हणजे काय असतं 10 मीटर पर सेकंड आणि 90 किलोमीटर पर आवर 90 चं रूपांतर आपल्याला करता येतं ते येतं 25 मीटर पर सेकंड आणि टाइम दिलेला आपल्याला 5 सेकंड. न्यूमेरिकल एकदम सिंपल असतं 2-2 मार्कासाठी. तर A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. व्हॉट इज A? A इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. A म्हणजे काय ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी V मायनस U. ओके. आता V ची व्हॅल्यू किती आहे 25 म्हणजे जास्त आहे आणि U ची व्हॅल्यू कशी आहे कमी आहे 25 मायनस 10 divided by 5 that is 15 divided by 5 you get answer 3 meter per second square. But understand आन्सर समजले का सगळ्यांना, काय आन्सर आले 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट लक्षात ठेवा. जर तुमच्या युनिट लक्षात राहिलं की मी म्हटलं डिस्प्लेसमेंट लगेच लक्षात आलं पाहिजे मीटर, मी म्हटलं वेलोसिटी मीटर पर सेकंड, मी म्हटलं ऍक्सेलरेशन तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. अवघड काही नाही मित्रांनो, एक याचा जो क्रम आहे तो लक्षात ठेवा. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंटचं मीटर, वेलोसिटीचं मीटर पर सेकंड आणि ऍक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. All understand? Yes. Then we are going toward the next topic. आपल्याला आपण पाहतोय युनिट नंबर 2 मधला टाइप्स ऑफ मोशन मधला अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट तो म्हणजे ऍक्सेलरेशन आपण पाहिलं आणि ऍक्सेलरेशन मध्ये आपल्याला पाहायचंय युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. युनिफॉर्म म्हणजे काय की कॉन्स्टंट असतं, सगळं काही कॉन्स्टंट असलं पाहिजे युनिफॉर्म. पण युनिफॉर्म शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचा युनिफॉर्म सेम असेल. आपण म्हणतो सगळे विद्यार्थी आलेले आहेत सगळ्यांचा युनिफॉर्म सेम आहे. सेम म्हणजे कसं सगळे सेम दिसत आहेत युनिफॉर्म असं म्हणून एक फॉर्मॅलिटी आपण त्याला म्हणतो सर्व
जे काही सिस्टीम आहे ती सर्व सेम दिसते. ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी डिवाइडेड बाय अ पार्टिकल इज सेड टू बी युनिफॉर्म ऍक्सलरेशन. पार्टिकल आपण युनिफॉर्म ऍक्सलरेशन मध्ये आहे हे केव्हा म्हणू शकतो, इफ वेलोसिटी इन्क्रीजेस बाय इक्वल इंटरवल ऑफ टाइम in equal interval of time, however so your small these interval may be. इंटरवल स्मॉल असतात तरी त्या ठिकाणी वेलोसिटी मध्ये जो बदल झालाय तो कॉन्स्टंट राहायला पाहिजे. when particle moves with uniform acceleration, its average acceleration measured for the different time intervals is also constant. keep in mind that इथं तुमचं acceleration काय झालं, कॉन्स्टंट राहतं. acceleration is constant when here is velocity is constant. velocity constant म्हणजे acceleration पण constant आणि velocity constant असल्यामुळं त्या ठिकाणी जर कॉन्स्टंट बदल झाला पाहिजे. ठीक आहे, जर velocity constant आहे तर acceleration झिरो असतं, हे सगळ्यांना माहिती आहे. velocity झिरो असेल तर सॉरी velocity जर युनिफॉर्म असेल, कॉन्स्टंट असेल तर acceleration झिरो असतं. इथं मात्र velocity मध्ये बदल होतोय, पण तो कसा होतोय, इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये इक्वल बदल झाला पाहिजे. 5 मिनिटानंतर परत तोच बदल झाला पाहिजे. 5 मिनिटानंतर बरोबर गाडी चालवताना रस्त्याने जो आपला वेग असतो ताशी 40 किलोमीटर पर आवर, ताशी 60 किलोमीटर पर आवर, कारण आपल्याला सेफ्टी स्पीड दिलेलं असतं बाईक चालवताना 60च्या पुढे चालू नका किंवा 40-45 ची स्पीड चालवा. ते कॉन्स्टंट स्पीड असतं. या ठिकाणी आपला ऍक्सिलरेटर पण कॉन्स्टंट राहतो. इट इज कॉल्ड द युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. आलं का अंडरस्टँड? थोडंसं तुम्ही जेव्हा हा कन्सेप्ट शिकत असता त्यावेळेस प्रॅक्टिकली थोडंसं लक्षात घ्या की आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतोय, त्यामुळे हा कन्सेप्ट समजायला अतिशय सोपा आहे. मित्रांनो, युनिफॉर्म ऍक्सिलरेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऍक्सिलरेशन ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी, आपण एखादी वस्तू वरून सोडली तर ती युनिफॉर्म ऍक्सिलरेशन काय होते, खाली येत असते. युनिफॉर्म कॉन्स्टंट स्पीडने ती खाली येत असते आणि त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जे ऍक्सिलरेशन प्राप्त झाले असतं त्या बॉडीला ते कसं असतं, युनिफॉर्म असतं. देन नेक्स्ट पॉइंट पाहायचं आपल्याला, युनिफॉर्म रिटार्डेशन. आता जसं ऍक्सिलरेशन युनिफॉर्म असतं तसंच रिटार्डेशन किंवा निगेटिव्ह ऍक्सिलरेशन त्याला म्हणूया, ते सुद्धा कसं असतं, युनिफॉर्म असतं. त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर रिटार्डेशन ऑफ द कार, आपण एक कार जर आपण ब्रेक अप्लाय केला तर रिटार्डेशन of a car in a motion with the brakes applied to a ball thrown vertically upwards. पण एखादा बॉल खालून वरती फेकला तर त्याला ऍक्सिलरेशन कोणतं प्राप्त होतं, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. कारण वरून वस्तू खाली सोडली तर त्याचा वेग कॉन्स्टंट होतो, खालून वरती जर फेकली तर त्याचा वेग काय होत जातो, मंदावत जातो. म्हणजे आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्सिलरेशन प्राप्त होतं म्हणजे काय होतं की वेलोसिटी मध्ये बदल होतो. जी फायनल वेलोसिटी असते आणि जी इनिशियल वेलोसिटी असते, फायनल वेलोसिटीची व्हॅल्यू समजा 25 मीटर पर सेकंड होती मगाची आणि इनिशियल वेलोसिटी किती आहे, 10 मीटर पर सेकंड. म्हणजे इथं फायनल वेलोसिटी काय जास्त आहे, इनिशियल वेलोसिटी कमी आहे. पण रिटार्डेशन मध्ये मात्र उलट होतंय. इथं मात्र u तुमचा काय असेल, 10 मीटर पर सेकंड असेल तर फायनल वेलोसिटी v ची व्हॅल्यू मात्र तुमची 5 मीटर पर सेकंड असेल. म्हणजे वेगामध्ये काय झाला, बदल झालाय, उलटा झालाय. इथं फायनल वेलोसिटी ही जास्त असायला पाहिजे होती पण ती काय झाली, कमी झाली इनिशियल वेलोसिटी पेक्षा. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, रिटार्डेशन. सगळ्यांना समजले का रिटार्डेशनचा अर्थ? रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ऍक्सिलरेशन आणि निगेटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये फायनल वेलोसिटी म्हणजे शेवटची जी वेलोसिटी असते ती इनिशियल वेलोसिटी पेक्षा कमी असते. बरोबर आहे, फायनल वेलोसिटी इनिशियल पेक्षा कमी असते. त्याच्यानंतर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा पॉइंट जो आहे, कारण डिप्लोमाचा आपल्याला हा जो कन्सेप्ट आहे कोणता, मोशन. मोशन मध्ये आपल्याला पाहिजे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन. कायनेमॅटिकल मी कालच तुम्हाला म्हटलं होतं, कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स. बरोबर आहे, कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजे काय, कायनेटिक्स म्हणजे काय, पुढच्या टॉपिक मध्ये ते समजावून सांगणार आहे. कायनेमॅटिक इक्वेशन म्हणजे काय झालेलं आहे 8वी 9वीला, तुमचं 9वीला झालं असेल म्हणजे सीबीएसई बोर्डाचे स्टुडंट्स आहेत, बरोबर आहे. तर यू हॅव सीन दिस टॉपिक इन द 10th स्टँडर्ड और 8th स्टँडर्ड. 8वी 9वी 10वीला हा कन्सेप्ट तुमचा झालेला असेल तर 3 कायनेमॅटिक इक्वेशन आपल्याला पाहिजे आहे. त्याचा क्रम लक्षात ठेवा, क्रमानुसारच त्याला पाठ करा. पाठ करायची आवश्यकता नाही, एकदम सिंपल आहे. मित्रांनो जाऊया आपण. आता मला पहिले कायनेमॅटिक इक्वेशन लक्षात ठेवायचे. सर कसं लक्षात ठेवू, काय पहिले कायनेमॅटिक इक्वेशन आठव दिले, v इज इक्वल टू u प्लस at. काय, v इज इक्वल टू u प्लस at. हे पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन आहे. क्रम लक्षात ठेवा, क्रमाने जायचं. दिस इज फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन.
दिस इज सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन अँड दिस इज थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. त्याचा क्रम मात्र विसरायचा नाही. आता पहा, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे ते मला समजून घ्यायचंय. मित्रांनो, आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. झालंय का हे तुमचं? हो, झालंय. आता काय करायचं, हा जो टी आहे या फॉर्म्युलामध्ये हा जो टी आहे त्याला काय करायचं, आपल्याला लेफ्ट साइडला न्यायचं. काय होईल, इथं डिवाइडेड आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय एटी होईल. a मल्टिप्लाय बाय टी इज इक्वल टू v मायनस u. आता हा u काय इकडं मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल. बरोबर आहे. ए टी इकडं u आपण अगोदर घेऊया प्लस. प्लस घेतला अगोदर लिहिलं तर चालेल ना, चालतंय, ठीक आहे. इज इक्वल टू v आणि आपण जर रिअरेंज केलं तर v इज इक्वल टू u प्लस एटी. कसं आलं, लक्षात आलं का? पहिले काय आपल्याला हे जे कशाचा फॉर्म्युला होता आपण पाहिलेला, हा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला पाहिला होता. ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t, त्याचाच वापर केला. बरोबर. आणि मॅथमॅटिकल कन्सेप्ट नुसार आपण त्याला काय केलं, रिअरेंज केलं आणि आपल्याला फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन मिळालं. ओके, दिस इज v इज इक्वल टू u प्लस एटी. दिस इज फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. v इज इक्वल टू u प्लस एटी. कसं आलं, लक्षात आलंय का? v इज इक्वल टू u प्लस एटी. दिस इज फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. गतिविषयक समीकरण, बरोबर. तीन गतिविषयक समीकरण आहेत. v इज इक्वल टू u प्लस एटी. पाठ करून टाका व्यवस्थितपणे किंवा लिहून पहा. लक्षात ठेवायला काय, v म्हणजे काय, फायनल वेलोसिटी. बरोबर आहे. u म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी. a म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. t म्हणजे टाइम. आज जर आता तुम्ही पहिल्या कायनेमॅटिकल इक्वेशन कडे जर पाहिलं तर तुम्हाला एक टर्म मिसिंग दिसते. कोणती टर्म मिस आहे, दिसते का? एक टर्म काय नाही याच्यामध्ये, यस नाहीये. यस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट नाहीये पहिल्या टर्म मध्ये. दिसतंय ना? आहे का इथे यस आलाय का इथं पुढं? नाही दिसत. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये काय मिसिंग आहे, डिस्टन्स मिसिंग आहे. जर आपल्याला व्हॅल्यू जर दिलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये डिस्टन्सचा कोण उल्लेखच नसेल तर डोळे झाकून काय करतात, न्यूमेरिकल सॉल्व करताना पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं. कायनेमॅटिकल इक्वेशन का शिकायचं, कारण याच्यावरती दोन प्रकारचे न्यूमेरिकल विचारले जातात. एकदम सिंपल असतात. जसं आपण हे न्यूमेरिकल पाहिले ना, हे सुद्धा फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन वर चालत आहे. तसं कारण जर आपण हा फॉर्म्युला पाहिला, a इक्वल टू v मायनस u अपॉन t, त्याप्रमाणे आपण ऍक्सेलरेशन काय केलं या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं मित्रांनो सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वर. तर सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय सांगते आपल्याला, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. कसं आलंय पहा, याचं काय प्रूफ आपल्याला विचारलं जात नाही कसं आलंय, पण लक्षात ठेवा s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. कसा फॉर्म्युला आहे, s is equal to ut plus 1/2 at square. Remember this. S is equal to ut plus 1/2 at square. How do you remember this? S is equal to ut plus 1/2 at square. Equal to ut plus 1/2 at square. S is equal to ut plus 1/2 at square. Plus 1/2 at square. This is first mathematical equation. S is equal to ut plus 1/2 at square. आता आपण जर या इक्वेशन कडे जर पाहिलं, फर्स्ट इक्वेशन काय आहे, रिमेंबर कसं करायचं थोडंसं नंतर सांगतो. तात्पुरतं हे लक्षात ठेवा. s is equal to ut plus 1/2 at square. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. v is equal to u plus at. Second, s is equal to ut plus 1/2 at square. याच्यामध्ये काय मिस दिसते तुम्हाला सांगा बरं, दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय नाहीये, काय दिलेलं नाहीये, पहा बरं, चेक करा. या टर्म मध्ये या सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये काय दिसत नाहीये तुम्हाला. s दिसतोय, हो. u दिसतोय, t दिसतोय, परंतु ह्या ठिकाणी तुम्हाला v दिसत नाहीये, म्हणजे फायनल वेलोसिटी दिसत नाहीये. जर आपल्याला फायनल वेलोसिटी दिलेली नसेल तर डोळे झाकून काय करायचं, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं. आता थर्ड इक्वेशन कडे जर आपण गेलो तर काय, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s. काय थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस s. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये जर पाहिलं तुम्ही
तर या ठिकाणी कुठे टाइम दिसतोय का तुम्हाला? टी दिसतोय का? नाही दिसत. जर तुम्हाला टाइम दिलेला नसेल तर काय करायचं आपल्याला? थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला वापरायचं. इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? टाइम हा फॅक्टर दिलेला नाहीये. दिसतोय का? टाइम फॅक्टर दिसतोय का? नाही दिसत. मग इक्वेशन कोणतं वापरायचं हे कशावर अवलंबून असतं त्याच्याकडे आपण जाऊया. इक्वेशन वापरत असताना ज्याच्यामध्ये कोणती टर्म दिलेली नाहीये, जर तुम्हाला इथं टाइम दिलेला नसेल तर तुम्ही डोळे झाकून काय करायचं? तर कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचं. जर तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी दिलेली नसेल, फायनल व्हेलॉसिटी दिलेली नसेल तर काय करायचं? सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं. आणि जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलं नसेल तर फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला यूज करायचं. अंडरस्टँड? Okay, we will repeat this point again. Time. Okay, we'll repeat this point. Repeat again. आपण हा पॉइंट पुन्हा एकदा रिपीट करूया मित्रांनो. शेवटचे 5 मिनिटं आहेत आणि 5 मिनिटांमध्ये आपण पुन्हा एकदा रिवाइज महत्त्वाचा पॉइंट आहे. हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन तुमचे जर पाठ झाले लिनियर मोशन साठी तर आपल्याला अँग्युलर मोशन साठी जो पॉइंट आपल्याला फक्त शिकायचा अँग्युलर मोशन त्याचे इक्वेशन किती सोपे आहेत आणि किती सहजासहजी तुमच्या लक्षात राहू शकतात हे मी तुम्हाला एक क्लू देणार आहे. बरोबर आहे? काहीच अवघड नाहीये, फार टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. आपण 3 कायनेमॅटिकल इक्वेशन न पाहता लिहून पाहूया. आहेत का तुम्ही माझ्या बरोबर? आहात ना? ओके, चला मित्रांनो 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आपण पुन्हा एकदा न पाहता लिहून पाहूया. मी कन्सिडर करतो की माझ्याकडे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन नाहीये. ठीक आहे? ठीक आहे, मी झाकून ठेवतो ते. ठीक आहे, पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन मला पाहायचं. पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन V इज इक्वल टू U प्लस AT. एकदा पाहून लिहा सर. बरोबर आहे, V इज इक्वल टू U प्लस AT. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. पाहून लिहा. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाइस AS. मॅथ मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करता मित्रांनो त्यावेळेस जे काही फॉर्म्युले आहेत मॅथ मधले जे डेरिव्हेटिव्ह साठी इंटिग्रेशन साठी किंवा काय असतील ते समोर घेऊन बसायचं. जसं आपण तुम्ही ऐकलं असेल सूत्राची कुऱ्हाड आपल्या हातात पाहिजे, सूत्राची जी टॉर्च आहे ते आपल्या हातात पाहिजे. आपल्या जंगलामध्ये जायचंय आणि हे जंगल जे आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी एकदम सोपा कन्सेप्ट असतो. बरोबर आहे? फक्त आपल्याला काय चुकतं आपलं आपल्याला फॉर्म्युले लक्षात नसतात. हे फॉर्म्युले पाठ करायला काहीच अवघड नाहीये. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. बरोबर आहे? काही लक्षात ठेवायचं. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, दिस इज सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन and this is third kinematical equation. Understand? V is equal to U plus AT. First kinematical equation V is equal to U plus AT. V is equal to U plus AT. Remember, the second kinematical equation S is equal to UT plus 1/2 AT square. Third kinematical equation V square is equal to U square plus twice X. Okay. हे सगळे तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन काय करा तुम्ही लक्षामध्ये ठेवा. पुसून टाका. V is equal to U plus AT. Remember, S is equal to UT plus 1/2 AT square. Third kinetic equation, V square is equal to U square plus twice AS. मी प्रॅक्टिस केली, मी पुन्हा लिहून पाहिले तेव्हा माझ्या लक्षात राहिले. सहजासहजी लक्षात राहणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला ते पुन्हा पुन्हा लिहून पाहावे लागतील. काय? V is equal to U plus AT. This is first kinematical equation. S is equal to UT plus 1/2 AT square. Third kinematical equation काय आहे? होतंय V square is equal to U square plus twice AS. Remember, एकदम सोपं असतं मित्रांनो, अवघड काहीच नसतं, फक्त आपण ते पुन्हा पुन्हा रिपीट करायचं असतं. आता पाठांतराच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, प्रत्येक जण वेगवेगळे मेथड वापरत असतो. मी ते लिहून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात राहिलं. तुम्ही काय करणार आहात? नक्कीच लिहून पहा. V is equal to U plus AT, S is equal to UT plus 1/2 AT square, V square is equal to U square plus twice S. Where U is the initial velocity, V is the final velocity, A is the acceleration, S is the distance, and T is the time. Understand? Okay.
Then we are going to the next concept, distance traveled by particle in n second. आता n सेकंदामध्ये एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली तर तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय हे कॅल्क्युलेट करण्यासाठी एक आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर शेवटचे 2 मिनिटं आहेत तर आपण त्या टॉपिक कडे जाऊया. नंतर पुढच्या टॉपिक मध्ये पुढच्या याच्यामध्ये आपण पुढचा कन्सेप्ट पाहणार आहोत. तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन n सेकंद हा फॉर्म्युला तुम्हाला रिमेंबर करायचा आहे. कसा लक्षात ठेवायचा तर आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे n सेकंद. n एवढ्या सेकंदामध्ये एखादी बॉडी किती अंतरावरती गेली तर एस एन म्हटले आपण त्याला एस एन एस एन एस एन एस एन एवढ्या सेकंदामध्ये एस एन इज इक्वल टू एस एन कसं काढणार आहोत आपण तर एस एन मायनस एस एन मायनस 1 आपण डिफरन्स घेणार. एस एन म्हणजे काय फॉर एक्झाम्पल समजा तुमचं एक काय असेल डिस्टन्स 100 असेल बरोबर मायनस त्याच्या अगोदरचं काय असेल 100 वजा 1 99 असेल असं त्याच्या अगोदरची जी व्हॅल्यू आहे ती आपण घेणार आहोत 100 च्या अगोदर. ठीक आहे म्हणजे एस एन एन ची व्हॅल्यू काही पण असू शकते एन सेकंद किती पण असू शकतात. ठीक आहे एन सेकंद काय असेल ते एन सेकंद. आता ते फॉर्म्युला हा प्रूफला आपल्याला जी स्कीम मध्ये होता स्कीम मध्ये आपल्याला प्रूफ काय विचारला नाही आपण फक्त पाठांतर करावं लागेल आपल्याला. हा एस चा फॉर्म्युला काय मिळतोय तर u प्लस a by 2. What is u? U is the initial velocity, a is called as the acceleration into bracket twice n minus 1. This is formula for distance traveled by particle in n second. n एवढ्या सेकंदामध्ये त्या बॉडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय याचा तो फॉर्म्युला आहे एस एन. लक्षात आतापर्यंत आपण जे फॉर्म्युले पाहिले 3 फॉर्म्युले पाहिले त्या सगळ्यांच्या लक्षात राहिले असतील. नेक्स्ट लेक्चरला आपण ते रिवाइज करूया. ओके एस एन चा जो फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू u प्लस a by 2 into bracket twice n minus 1 where u is the initial velocity, sn is the distance traveled in n second, sn minus 1 is distance traveled by the acceleration. All of understand? Here we'll stop this topic. आपण या ठिकाणी हा टॉपिकला थांबूया. नेक्स्ट लेक्चरला पुढच्या लेक्चरला आपण बॉडी आपण वरून खाली सोडली म्हणजे अंडर ग्रॅव्हिटी आणि खालून वरती फेकली तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी याच्यावर आधारित जे कायनेमॅटिक इक्वेशन आहे ते पाहणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू धन्यवाद काळजी घ्या. ओके बाय.